जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा। मातृगर्भतो जात शुक्तितो मौक्तिकं यथा देवधर्मामृतं यो हि श्री समर्थं प्रणौमितं। जय जय रघुवीर समर्थ। शिवथरघळ नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर 5व्या आवर्तनामध्ये आपण सर्वजण जमलेले आहोत। 5वं आवर्तन 6व्या दशकापर्यंत आलेलं आहे। मी प्रथम परमपूज्य आपल्या वंदनीय श्री रामांना, श्री समर्थांना, आमच्या सद्गुरूंना, कौस्तुभ स्वामींना, इथे जमलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ साधक विचारवंत आणि आपण श्रोते जगदीश मूर्ती सर्वांच्या अंतरात्म्यास वंदन करून मला आज ब्रह्मपावन किंवा ब्रह्मप्रतिपादन, काही ठिकाणी ब्रह्मप्रतिपादन असं म्हटलेलं आहे, तर या समासावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी समूहाच्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांबद्दल कृतज्ञ आहे। खरंच इथे आल्यानंतर असं वाटत होतं की आपल्याला दासबोधाची काही पुस्तकं नाही आहेत, आपण कसं काय हे करावं, विवरण करावं। पण त्या समर्थांनी इतकी छान कृपा केली की ऑनलाईन सगळी पुस्तकं उपलब्ध झाली। भोंकाकांनी मला पाठवून दिलं, ज्योत्स्नाताईंनी पाठवून दिली आणि त्याचप्रमाणे संपूर्ण ग्रंथही मला प्राप्त झाला। तर त्याबद्दल मी या सगळ्यांना वंदन करते, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते। आणि कालच कौस्तुभ स्वामींनी म्हणजे आमच्या गुरुवर्यांनी देवशोधनाबद्दल सांगितले, गुरूंबद्दल सांगितले, त्यांनाही प्रथम वंदन करते की त्यांनी उपकार करून ठेवलेत। आता मला फारसं बोलायला उरलेलंच नाही। आणि जेव्हा मला भोंकाका म्हणाले होते की तुम्ही तुमच्या आवडीचा समास निवडा, मी सगळेच समास वाचले आणि फक्त विचार केला की शनिवारी मला हे करता येणं शक्य आहे म्हणून घ्या, आणि तो बरोबर ब्रह्मपावन असा छान समास मला मिळालेला आहे। वाचल्यानंतर असं वाटलं किती सोपं आहे, छान आहे, पण जेव्हा त्याच्या खोलात जायला लागतो तेव्हा लक्षात येतं की या समासामध्ये खूप काही गूढ, आणि आपल्याला 5व्या समासामध्येही काही याची बीजं पेरलेली आहेत। पण आता आपल्याला ब्रह्मप्रतिपादन किंवा ब्रह्मपावन याबद्दल समजून घ्यायचे। सगळे आपल्या ज्येष्ठ श्रेष्ठ जे आपले बेलसरे काका आहेत, पांगारकर आहेत, श्रीकृष्ण आदरणीय देशमुख, श्रीकृष्ण देशमुख, या सगळ्यांनी आपल्यावर खूप उपकार करून ठेवलेले आहेत आणि त्यांनी इतकं छान समजावून दिलेलं आहे। सगळी उपनिषद आहेत, गीता आहे, तर याच्या आधारे आपण बोलायचे। पण परवा जसं विवेकबुवांनी सांगितलं की स्वतःचा अनुभव पाहिजे, किंवा इथं सुद्धा सारखे समर्थ आपल्याला सांगतात की अनुभव हा महत्त्वाचा आहे, आणि त्यासाठी त्यांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे। आपण त्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करूया। पहिल्या 5 ओव्यांमध्ये मी फक्त विषय सांगते, याच्यामध्ये महत्त्वाचे विषय काय आलेले आहेत। तर पहिल्या 5 ओव्यांमध्ये ब्रह्मज्ञाना वाचून आपण जो इतर उपदेश ऐकतो किंवा जे काही उपदेश केला जातो तो सगळा आसार आहे। तो कसा आसार आहे याची फार सुंदर उदाहरणं आपल्याला समर्थांनी दिलेली आहेत, आणि त्याच्यामध्ये आत्ता ताईंनी खूप सुंदर वाचन केलेलं आहे की सगळं आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलेलं आहे। आणि पुढच्या 6 ते 15मध्ये पांचभौतिक सृष्टी अर्थात अष्टधा प्रकृती ही नाशवंत कशी आहे हे जाणून, म्हणजे त्या देवता नाही आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे। 15व्यामध्ये निर्गुण ब्रह्माचं थोडंसं शाश्वत ब्रह्माचं
त्या ठिकाणी हे केलेले आहे, फक्त सूचन केलेलं आहे. आणि 16 ते 19मध्ये निर्गुण ब्रह्माचं स्वरूप सांगितलेलं आहे. 20 ते 25मध्ये ब्रह्म असूनसुद्धा आपल्या दृष्टीला दिसत नाही, जे आपणा सर्वांनाच म्हणजे सामान्य लोकांना ब्रह्म ही संकल्पना रुचत नाही, सुचत नाही आणि दिसत तर मुळीच नाही, त्याबद्दल छान सांगितलेलं आहे. आणि 26 ते 28मध्ये देवस्वरूपाचा निश्चय करायला सांगितलेला आहे. आता तो आपला निश्चय होत आलेला आहे, 5वं आवर्तन आहे. आणि 19 ते 36मध्ये मी कोण याचा शोध घ्यायचा आहे. कोहम कोहम, आपण आत्तापर्यंत जन्माला येण्यापूर्वी सोहम म्हणत होतो, पण आता वय जेवढं ज्याचं असेल त्यानुसार आपण अजून मी कोण आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे. समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. आणि 37 ते 41मध्ये निर्गुणाशी ऐक्य कसं साधायचं, या ब्रह्माशी ऐक्य कसं साधायचं हे पाहायचं आहे. पाहूयात आपण. आणि एकूणच खरं म्हणजे सद्गुरू हे आपल्याला ब्रह्मविद्या शिकवत असतात, समजावून देत असतात. आणि ते समर्थाने आपल्याला या संवाद रूपानं इतकं छान पटवून दिलेलं आहे की शाश्वत काय आहे आणि अशाश्वत काय आहे हे आपल्याला गुरु समजावून देत असतात. आणि मग सतत त्या ब्रह्माचं अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास आपल्याकडून करून घेत असतात. दृश्य सृष्टीला व्यापून हे ब्रह्म आहे, पण हे आपल्याला समजत नाही आणि ते छान वेगवेगळ्या प्रकारे समजावून देतात. तर आपण या सर्वांबद्दल म्हणजे समजून घेऊयात. मला जसं काही जेवढं शक्य आहे तेवढं मी समजलं आहे आणि उमजलं आहे, ज्याचा प्रयत्न आपण करतो आहोत की याचा अनुभव घेतला पाहिजे. क्षणोक्षणी आठवत असतं की हा अनुभव आपल्याला घेणं आवश्यक आहे. म्हणून आत्ता जे सांगितलं की ब्रह्मज्ञानाशिवाय सगळा उपदेश हा कसा असार आहे. पहिलीच ओवी जी आहे, ऐका उपदेशाची लक्षणे, सायुज्य प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पेखणे, कामा नये सर्वथा. खरंच आहे, समर्थ आपल्याकडून करून घेत आहेत आणि जळीस्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला ते मार्गदर्शन करतायत, आपल्या पाठीशी राहत आहेत. याचा अनुभव तर आपण सगळेच घेतो आहोत. तर आता इथं जे म्हटलेलं आहे की सायुज्य मुक्ती आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला उपदेश करतात, आपले गुरु उपदेश करतात. 4 मुक्ती आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता मी प्रत्येकाबद्दल जास्त बोलणार नाही आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. तर सायुज्यतेबद्दल एकनाथ महाराज म्हणतात, सांडुनी भिन्न भेद वार्ता, भक्त मागे सायुज्यता, ते गोड निरूपण कथा, तेथील स्वादुता मी जाणे. म्हणजे त्या सायुज्यतेची स्वादुता मी जाणे. सायुज्यता अतिया आलिया हाता, वस्तू विण ठावो नाही रीता, सकळ भूती एकात्मता, सायुज्य तत्वता. या नावं एका शब्दात कळते आपल्याला की सकळ भूती एकात्मता ही सायुज्यता मुक्ती आहे. आणि तीच आपल्याला मिळवण्यासाठी तुकाराम महाराज वगैरे पण सांगतात, लवण मेळविता जळे, उठले काय निराळे, तुका म्हणे झाली किंवा होती किंवा आहेच, तुझी माझी एक ज्योती. असा अद्वैत प्रत्यय येण्यासाठी ही आपल्याला ब्रह्मजिज्ञासा किंवा हे ब्रह्मपावन समजून घ्यायचे आणि आपण सायुज्य मुक्तीकडे वाटचाल करायची आहे. ज्ञानदेवानी तर हरिपाठामध्ये इतकं छान दिले पहिल्याच याच्यामध्ये की तेणे मुक्ती चारी, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि आपण परमेश्वराच्या दारामध्ये उभा क्षण परी, तेणे मुक्तीचारी साधियेल्या असं म्हटलेलं आहे. तर त्या 4 मुक्तीतली सायुज्य मुक्ती ही आपण मिळवूयात. हा ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश कसा व्यर्थ आहे, त्याच्यासाठी पण खूप कथा आहेत, खूप हे आहेत, पण ते कशा आहेत ते मला फार छान पटवून दिले समर्थांनी. आणि इतके पटपट आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातले की धान्य विण भूस खाता नाही. अहो, ज्याच्यामध्ये धान्यच नाही तो नुसता कोंडा आपण खाऊ खाऊ, आणि तो खाऊ नाही म्हणजे जसं व्यवहारामध्ये ह्या गोष्टी करू नयेत, तसंच आत्मज्ञानाच्या बाबतीत सुद्धा की आत्मज्ञान हे सार आहे, धान्य आहे.
आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी कोंड्यासारख्या आहेत, त्या निरुपयोगी आहेत. किंवा नाना काबाड बडविले ना तरी तक्रची घुसळिले. काबाड म्हणजे सगळा जो कडबा असतो आणि कडब्याच्या निरनिराळ्या पद्धतीने मळणी केली पण कणसच काढून टाकली तर आपल्याला काय हातात पदरी पडणार आहे हो. पूर्वीच्या काळी तर लोणी रोज घरात निघायचं श्रीकृष्णाच्या काळात, पण आता सुद्धा लोण्याच्या ताकाचं घुसळण म्हणजे लोणी एकदा काढून टाकले आणि मग त्या ताकाचं घुसळण केलं तर लोणी मिळेल का हो आपल्याला? नाही. तांदूळ धुतलेलं पाणी ते सुद्धा खरं काही ठिकाणी उपयुक्त सांगितलेलं आहे बरं का, पण इथं जी त्यांनी उपमा दिली ही इतकी सार्थ आहे की तांदूळ धुतलेलं पाणी घ्यायचं, प्यायलं तर आपली भूक शमत नाही. आजारी माणसाला मात्र ते पेजसारखं करून दिलं जातं. आणि रसरहित कडबा किंवा कुटावा आणि लोणी काढलेलं ताक घुसळणं हे जसं व्यर्थ आहे तसं इतर अभ्यास करणं, इतर ज्ञान मिळवणं हे व्यर्थ. अजून एक उदाहरण देतात, नाना साली बक्षिल्या अथवा चोईट्या चोखिल्या. नुसत्या जर तुम्ही फळातला गर काढून टाकला आणि नुसत्या साली चोखल्या उपयोग आहे का? नाही. तसंच उसाच्या चोईट्या नुसत्या चोखल्या तर तुम्हाला काय त्याच्यात गंमत येणार आहे, काय रस मिळणार आहे? आणि खोबरं सांडून खा दिल्या तर नरोट्या आपण फेकून देत असतो. पण हा सगळा जगाविरुद्ध, म्हणजे जे करणं आवश्यक आहे ते सोडून मनुष्य करत राहतो. आणि म्हणून इथे समर्थांनी ही छान उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. म्हणून 5व्या ओवीमध्ये निष्कर्ष काढतात ते की ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचे सीण, सार सांडून या सार कोण शहाणा सेवी. तर सार सोडून कोणीही शहाणा त्याचं सेवन करणार नाही. तसं ब्रह्मज्ञानाशिवाय, त्या उपदेशाशिवाय सगळं आपलं व्यर्थ आहे. आमच्या अगदी ओळखीचे आहेत परिचयाचे, ते नेहमी काय करतात, ह्या सीझनची एकदम आठवण झाली मला काल परवा, की गहू भिजत घालून त्याचं हे करतात ना, चीक करतात. तर तो चीक ते स्वतः छान आटवून वगैरे खातात आणि तो जो कोंड्याचा आम्ही म्हणायचो की पोहे करतात तर तो ते आम्हाला आठवणीनं आणून द्यायचे. दोन्ही गोष्टी जरी महत्त्वाच्या असल्या तरी चीक किंवा तो जो हे आहे गव्हाचा सत्व जे आहे ते महत्त्वाचं असतं. आणि हे ब्रह्म काय हो, तर सृष्टीचं सार आहे आणि ते गुणातीत आहे, पंचमहाभूतांनी भरलेलं आहे. आता आपल्याला 6 ते 15 मगाशी मी म्हटलं तसं की ही अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि सत्व रजत हे 3 गुण. तर हे सगळी सृष्टी ही नाशवंत आहे. हे आता आपल्याला पुढच्या 5 ओव्यामध्ये पाहायचे. पण ते कसं ऐकायचे? आता सुचित करावे अंतःकरण. आपलं सुचित म्हणजे शुचित किंवा सुचित्त, आपलं चित्त शुद्ध करून आणि स्थिर करून ऐकायचं आहे की आता ब्रह्म जे का निर्गुण तेची केले निरूपण. या निर्गुण ब्रह्माचं निरूपण आता सगळं करतायत आणि ते आपण ऐकलं पाहिजे किंवा समजून घेतलं पाहिजे. ही सगळ्या सृष्टीची जी रचना आहे ही पंचमहाभूतात्मक आहे, परंतु ती काही चिरंतन टिकणारी नाही आहेत पंचमहाभूत. म्हणूनच आदी अंती ब्रह्म निर्गुण, म्हणजे सृष्टीच्या आधी सुरुवातीलाही ब्रह्म होतं आणि जरी त्याचा प्रलय झाला तरीसुद्धा हे ब्रह्म शाश्वत आहे, चिरंतन आहे. त्याची शाश्वताची खुण येर पंचभूतिक जाण नाशिवंत. आता हे सगळं नाशिवंत आहे. आपलं शरीरसुद्धा पंचमहाभूतांनीच भरलेलं आहे. जे सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या देहामध्ये आहे. पण तरीसुद्धा भूते हा शब्द कसा त्यांनी छान 9व्या ओवीमध्ये सांगितला आहे की एरवी हे पाहता भूते देव कैसे म्हणावे त्या ते. मग त्याला देव म्हणता येईल का? पंचमहाभूतांना नाही म्हणता येणार, कारण त्यात राहता भूते म्हटलेलं आहे. आणि भूत म्हणता मनुष्या ते विवाद वाटे. आपण म्हणतो काय भूतासारखा अवतार केला आहे. एखाद्याला लहान मुलाला सुद्धा असं भूत म्हणलेलं आवडत नाही आणि म्हणून पुढची ओवीसुद्धा त्याला जोडूनच ते सांगतायत की मातो जगज्जनक परमात्मा त्यास आणि भूत उपमा ज्याची कळेत ना महिमा ब्रह्मादिकांसी. त्या भूत शब्दाचे सुद्धा 3 अर्थ घ्यायचे आहेत बरं का. एक भूत म्हणजे होऊन गेलेलं, भूतकाळातलं. त्याच्यानंतर भूत म्हणजे जे आपण भूत खेत पिशाच म्हणतो ते. आणि तिसरं म्हणजे कुठलंही प्राणीमात्र, प्राणीमात्र. म्हणून सर्वाभूती एक आत्मा ही जी आपली तत्त्वज्ञानाचा हा आपला सगळा पाया आहे तर तो आपण लक्षात ठेवला पाहिजे. पण हा जगज्जनक परमात्मा जो आहे त्याला मात्र आपण
भूताची उपमा देऊ शकत नाही, कारण ते सगळं चिरंतन नाही आहे. आणि ज्याची कळेना महिमा ब्रह्मातिकांसी. अहो, ब्रह्मदेवाला सुद्धा याची महिमा कळलेला नव्हता. अगदी थोडक्यात सांगावं वाटते, कारण वेळ तर पटापट पडणार आहे. ब्रह्मदेवानी सुद्धा गोपाळकृष्ण आपल्या गोपाळांना घेऊन जेव्हा ह्याच्यामध्ये गेलेला होता, रोज जायचा, वनामध्ये जायचा, आणि एक दिवशी ब्रह्मदेवानी त्यांची म्हणजे मनात आलं की यांची थट्टा केली आणि सगळे गोप आधी गायी पळवल्या, नंतर गोप अदृश्य केले, आणि आपले परमात्मा भगवंत श्रेष्ठ आहेत, त्यांनी काय केलं, प्रतिसृष्टी तसं प्रति सगळे निर्माण केले. 1 वर्षाचा काळ गेला. ब्रह्मदेव काळजीत होता की आता इथं काय चाललंय बघूया. येऊन बघता तर सगळं जैसे ते आहे. आणि हेच ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याला कळलं नाही, मग तो त्यांना शरण गेला. पुढे ती कथा मोठी आहे, पण मी आता इथे एवढ्यातच सांगते की ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं ज्ञान होत नाही आहे. बाकीच्यांची तुम्हा आमची तर काय गोष्ट. आणि म्हणून भूता ऐसा जगदीश म्हणता उत्पन्न होतो दोष. जगदीशाला भूतासारखं म्हणणं किंवा परमेश्वराला भूतासारखाच मानणं, पंचभूत महाभूतांसारखाच मानणं हे योग्य नाही. कारण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचभूतांच्या अंतर्बाह्य परमात्मा व्यापलेला आहे. आतूनही आहे, बाहेरून आहे. त्यांनीच ते सगळं निर्माण केलेलं आहे. आणि जे जे रूप आणि नाम तो तर ओघाची भ्रम. अजून एक तत्त्व महत्त्वाचं सांगितलं समर्थांनी, की ज्याला ज्याला रूप आहे आणि ज्याला ज्याला नाम आहे तो सगळा भ्रम आहे. ते सगळं व्यर्थ आहे, ते नाशवंत आहे. आणि नामरूपातीत वर्म अनुभव जाणावे. हे नामरूपातीत जे आहे ते वर्म समजून घ्यायला पाहिजे. आपल्याला सगळ्या बाह्य सृष्टीला आपण महत्त्व देत असतो, तीच खरी मानत असतो, पण ती व्यर्थ आहे. आत्तासुद्धा असे आपण अनुभव घेत असतो. आत्ताच आम्ही अथेन्स आणि याला जाऊन आलो होतो ना, परदेशामध्ये जाऊन आलो, तर व्हेनिसला. तर त्या ठिकाणी जाऊन आलो आणि तुम्ही सगळ्यांनी तिकडे बातम्या पाहिल्या असतील. एवढी तिकडे आगी लागलेली आहेत, डोंगरच्या डोंगर जळालेले आहेत. 5-6 म्हणजे अनेक देशांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे या पंचमहाभूतांची तुलना आपण भगवंताशी म्हणजे परमात्म्याशी करूच शकत नाही. तर ही जी अष्टधा प्रकृती आहे, हिला केवळ ती नावापुरतीच आहे. आणि हे जे जे दृश्य आहे ते सगळं नाशवंत आहे. पुढच्या 16पासून आपल्याला माहिती आहे की 16पासून हे निर्गुण ब्रह्माचं स्वरूप सांगतायत, जे भगवंतांनी भगवद्गीतेत स्वरूप म्हणून सांगितलेलं आहे. की जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना. शस्त्रांना तोडता येत नाही, अग्नीनं जाळता येत नाही, पाण्यात कालवावं म्हटलं तर कालवता येत नाही. नैनं छिंदंती शस्त्राणी नैनं दहती पावकहा, न चैनं क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतहा. असं भगवंतांनी म्हणले. आणि स्वरूपानंद सुद्धा म्हणतात, न तुटे न चळे न भिजे न सुखे, असे सर्वगत नित्य. ते विस्थिर हा अचल सनातन, हा अव्यक्त अचिंत्य. तर जे जे दृश्य आहे ते सगळं नाशवंत आहे असं वेदापासून सगळे बोलत असतात. आणि निर्गुण ब्रह्म हे शाश्वत आहे. म्हणून शंकराचार्य पण म्हणतात, दृश्यम सर्वम अनात्मा स्यात्, दृगेवात्मा विवेकिनः. जे जे दृश्य आहे हे सगळं नाशवंत आहे. किती गोष्टी आपण सगळ्या पाहत असतो आणि त्या कालच्या आज उरतच नाही. खूप ठिकाणी आपल्याला हा अनुभव येतो. म्हणून जे वायूचे निवडेना, जे वायूमुळं उडू शकत नाही, जे पडेना ना झडेना, न घडेना ना दडेना, परब्रह्म ते कधी म्हणजे खाली टाकता येणार नाही, वायूनी उडवता येणार नाही, त्याला घडवता येत नाही आणि त्याला झाकूनही ठेवता येत नाही. केनोपनिषदातली अगदी छोटासा संदर्भ सांगते, कारण मला 45व्या 40 मिनिटात कशा उरकायच्या ही मला थोडी काळजी पडलेली. तर ज्या वेळेला असुरांवर सगळ्या देवांनी विजय मिळवला, तेव्हा त्यांना एवढा गर्व झाला की अरे बापरे, सगळ्यांना माहिती आहे कथा, माझ्यापेक्षा सगळे जाणकार आहेत, पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी थोडासा संदर्भ देते. आणि इतका त्यांना मीपणा झाला की आम्ही हे सगळं जिंकलेलं आहे. मग त्यावेळेला ब्रह्म यक्षरूपानं तिथे येते, सगळ्या देवतांच्या इथे, आणि सगळ्यांकडे पाहत फक्त म्हणते की कोण तुम्ही. तर पहिल्यांदा अग्नी तिथे आलेला.
अग्नी म्हणतो तुम्ही कोण? अग्नीला तो विचारतो तुम्ही कोण? तो म्हणतो मी जातवेदस, म्हणजे मी अग्नी आहे आणि या सगळ्या सृष्टीचा संहार मी करू शकतो. ठीक आहे. तो यक्ष म्हणतो, म्हणजे ब्रह्म म्हणतं, ही एक काडी ठेवतो, एवढी तू जाळून दाखव. एक गवताची काडी ठेवली. त्यांनी खूप प्रयत्न केला, जाळता आलं नाही. त्याच्या लक्षात आलं की आपली काहीतरी गडबड आहे. नंतर आला मातरिश्वा, म्हणजे वायू. तू कोण? मी मारा. या जगाला सगळ्याला मी उडवून लावू शकतो. ठीक आहे, एवढी एक काडी उडवून लाव. त्याला ती काडी उडवता येईना. अशी सगळ्या देवतांची परीक्षा पाहिलेली आहे. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की हा कोण आहे. तर इंद्र येतो. नंतर उमा हेमवती नावाची देवता येते आणि ती सांगते की ते परब्रह्म आहे, त्याच्यामुळं तुम्ही सगळे आहात. ती शक्ती तुमच्याकडं आहे, तुम्ही काहीही वैयक्तिक करू शकत नाही. म्हणून जे वाऱ्यानं उडत नाही, आत्ता जे सांगितलं तसं हे परब्रह्म आहे. शिवाय त्याला वर्णही नाही, कुठला रंगही नाही, किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असाही वर्ण नाही. ते जसंच्या तसं कायमस्वरूपी आहे, जे सर्वाहुनी अनारिसे. अनारिसे म्हणजे वेगळं. काही शब्द इतके सुंदर वापरतात ना आपल्याला समर्थ, की आपल्यालाही खूप ज्ञानात भर पडते. आणि आपण अज्ञानीच आहोत, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे. पुन्हा दिसेना तरी काय झाले, म्हणून ते सर्वत्र संचले. महत्त्वाचा मुद्दा हा आहे, याच्याखाली अंडरलाईन आहे, की ते दिसत नाही आहे, पण त्याचं अस्तित्व प्रत्येकाला जाणवतं. आपल्याला सुद्धा प्रत्येक श्वासागडी आपली चेतना, आपला आत्मा, आपला जीव हा सांगत असतो की मी आहे म्हणून तू आहेस. असे कित्येक लोकांचे अभिमान आणि स्वाभिमान हे गळून गेलेले आहेत. त्यामुळं परब्रह्म दिसत नाही म्हणून काय झालं, किंवा ते कोणात एक रूप होऊन जाते. दिसेना तरी काय झाले, परंतु सर्वत्र संचले. सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. सगळीकडे हे सूक्ष्म आहे आणि तिन्ही काळात ते अबाधित आहे. त्यामुळे या ब्रह्माला आपण पावन ते आपल्याला करण्यासाठी आहे. त्याचं प्रतिपादन करण्यासाठी आपल्याला समर्थ ही सुरुवातीची एक प्रारंभीची आपली खणं, म्हणजे जशी जमीन नांगरतात तशी आपल्या विचारांची ही नांगरणी करतायत आणि समजावून देत आहेत. आणि जे दृष्टीला दिसतं ते दृष्टीस लागली सवे जे दिसेल ते पाहावे. आपल्याला सवे म्हणजे सवय. आपल्या दृष्टीला काय सवय आहे? जे दिसतंय ते पाहायचे. परंतु गुज ते जाणावे गोप्य आहे. परंतु हे ब्रह्म गुज आहे, गुप्त आहे, आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते रहस्य समजून घ्यायचं आहे. कारण आपण काय करतो, प्रगट ते जाणावे असार. आता सांगतायत समर्थ की जे दिसते ते असार आहे आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार उमजो लागे. मग गुरूंच्या मुखातून हा विचार समजून घ्या, समजायला लागतो. अहो, शिवाजी महाराज सुद्धा समर्थांचे शिष्य होते. समर्थांचे तर असंख्य शिष्य होते. त्यांनी किती मठ स्थापन केले, 1100 मठ स्थापन केले. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला हे ज्ञान दिलेलं आहे आणि आपण तर अजूनही त्याचा अनुभव घेतो आहोत. म्हणजे प्रगट दृश्य आहे, जगत नजरेला दिसतंय ते असार, म्हणजे त्याचं सार नाही आहे त्याच्यामध्ये. सारस मिथ्या आहे ते. आणि जे सृष्टीला व्यापून आहे ते परब्रह्म सार आहे, म्हणजे त्रिकाला बाधित आहे. हे आपण समजून घ्यायचं. म्हणून पुढं सांगतायत कसं समजून घ्यायचं हो. जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पहावे, जे कळे ना ते जाणावे, विवेक बळे. मी माझा बंद करू का व्हिडिओ? तर जे आपल्याला हा दिसतंय, नाही मला वाटलं ती आवाज काहीतरी आला. तर जे विवेकाच्या बळावर जे गुह्य आहे ते दिसत नाही, ते समजून घ्यायचे. आपल्याला दिसत नाही, पण एक आपण म्हणतो ना, अंतःप्रेरणा आहे आपल्याला. आणि विवेकाच्या समर्थांना विवेक आणि वैराग्य हे 2 शब्द तर त्यांनी इतके छान समजावून दिले. आणि तोच पाय आहे सगळ्या अध्यात्माचा, मला तरी वाटतं. त्यामुळं गुरूंनी आपल्याला समजावून दिल्यानंतर विवेकाच्या बळावर जे बुद्धीला कळत नाही ते कळून घ्यायचे. चर्मचक्षुला जे दिसत नाही ते ज्ञानचक्षूंनी समजून घ्यायचे. म्हणून तर समर्थांनी मनाच्या श्लोकात किती वेळा आपल्याला समजावून दिले.
मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे विणते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. या दोन्ही गोष्टी तिथं नाही आहेत, त्या समजून घ्या. आपल्याला शिवाजीराय, आणि कालच भोळारामची पण थोडक्यात गोष्ट सांगितलेली होती, मला ती फार अगदी भावलेलीच होती. मी त्याचा उल्लेखच करणार होते की हे जे दिसत नाही आहे ना ते समजून घ्यायला पाहिजे. समर्थांना कफाची व्याधी होती म्हणून त्यांनी त्या भोळारामाला सांगितलं की मला, म्हणजे त्यांचा थोडा व्याधी कमी झालेला होता, पण ते सांगतात की आता मी विडा खाईन. आणि ते विडा खायला लागले पण त्यांच्या दातांनी चावत नव्हतं. म्हणून ते म्हणाले की आता कोणाला तरी सांगूया. भोळारामला सांगितलं की तू हा विडा मला कुठून आणून देत जा. आणि त्यानं विचारानं कुठून आणून द्यायचं ठरवलं. पण शिष्य बघा कल्याणाचं जशी हे करत होते ना, त्रास देत होते, तसं भोळारामला पण त्रास द्यायला लागले. मग कधी पानच लपून ठेव, कधी कायच लपून ठेव. एकदा त्यांनी तो खलबत्ताच लपून ठेवला. मग काय केलं त्यानं, आपले तोंड धुतलं आणि दातांनी चावलाय आणि द्रोणामध्ये भरून तो विडा दिला. तर समर्थांना फार आवडला. ते म्हणले असाच रोज देत जा. तो नित्य नेमच झाला. हे इतर शिष्यांना कळलं. त्यांनी शिवाजी महाराजांकडे तक्रार केली. शिवाजी महाराज आले आणि म्हणाले, म्हणजे जेव्हा ते आले असतील तेव्हा, तर म्हणाले महाराज, म्हणे समर्थ महाराज तुम्ही शिष्य बदला म्हणे, ते हे कराय. का बरं? नाही नाही म्हणे, तो खलबत्ता चांगला नाही वापरत आहे. बरं मग खलबत्त्यासह त्याला घेऊन या म्हणल्यानंतर ते जातात. तर तो म्हणजे त्याच्या त्या मुख खलबत्त्यात कुठतच असतो. शिवाजी महाराज म्हणतात खलबत्त्यासह बोलवलेला आहे. त्यांनी सुरीनं आपला हा मान कापलेली आहे आणि आपलं शिर त्यांच्या हातात दिलं. शिवाजी महाराज चक्रावले, तसंच घेऊन आले. तर ते जाताना सांगतंय की लवकर न्या, कारण त्यांच्या मुखामध्ये तो गेला पाहिजे. आणि मग समर्थांनी हात पुढं केली उंजळ, त्याच्यात तो विडा आलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात शिवराय घेऊ का नको हा उष्टा विडा मी. शिवराय वरमलेत. खूप समजावून देता येण्याजोगं आहे. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत की गुप्ततेची प्रगट व्हावे, असाध्यतेची साधावे, कानडेची अभ्यासावे सावकास. कानडे म्हणजे दुर्बोध. ज्या गोष्टी दुर्बोध आहेत, जाणण्यास कठीण आहेत, त्या समजून घ्यायच्या आहेत. त्या गुरूंच्या मुखातून समजून घ्यायचे आहेत. आणि गुरु असे आपल्याला कृतीतून, अनुभवातून, स्वबोलातून सगळं समजावून देत असतात. विसोबा खेचरसुद्धा, नामदेव ज्या वेळेला गुरु शोधायला गेला त्यावेळेला त्यांनीसुद्धा आपल्या कृतीतून समजावून दिलेलं आहे की या जगामध्ये सगळीकडं परमात्मा भरून राहिलेला आहे. त्यामुळे त्या पिंडीवर जरी पाय ठेवून बसलेले होते तरी काढ म्हणल्यानंतर ते म्हणतात काय हे असे तुम्ही झोपलायत पिंडीवर. तो म्हणतो काढ बाबा, माझी बाजूला ठेव पाय. जिथे ठेवील तिथं त्याला पिंड दिसली. त्याच्यावरून त्याला साक्षात्कार, तो अनुभव झालेला आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे, लपावे अति आदरे रामरूपी, भयातीत निश्चित ते सस्वरूपी. कदा तो जनी पाहताही दिसेना, सदा ऐक्यते भिन्न भावे वसेना. आता धैर्यानं आणि धीरानं या गुप्त आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा. आणि त्याच्यासाठी कोण कोण अपुरे आहेत ते पुढं सांगतायत समर्थ. वेदवीरांची आणि शेष, जेथ सिणले निशेष, तेची साधावे विशेष, परब्रह्म ते. वेद म्हणजे वेद माहिती आहे, विरांची म्हणजे ब्रह्मदेव. मगाशीच सांगितलं की ब्रह्मदेवसुद्धा अपुरा आहे. त्याच्यासाठी सुद्धा समर्थांनी अनेक ठिकाणी उल्लेख केलेला आहे. पण एक सांगते, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणे व सांडून राहे. आणि विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहिता कोण त्याचे कपाळी, हरी जाळी तो लोकसंहार काळी, परी सेवटी शंकरा कोण जाळी. आता हा शेषशाही भगवान गुपचूपपणे एक जागी स्थिरावलाय. जसे वेद मौनालेत, वैदांनी मौन धारण केलंय, तसंच कारण वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्यभेद पडती, ते सर्वही निवडती सद्गुरूचे निवचने. शेषवाचाळपणी थोर झाला, स्वहस्तमुखे प्रस्ताविला, सहस्रमुखे प्रस्ताविला, तोही चकित उगा झाला, नाही कळला निज ठाव. जयबोधामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे की जेथे शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुती समौन्य मुद्रा पडिली,
जाणपणे नवचे वदिली स्वरूप स्थिती. आता 7व्यामध्ये पण हे पुन्हा आपल्याला संदर्भ येणारच आहेत की शेषाचं उदाहरण मुद्दाम दिलेलं आहे. तुम्हाला सांगते, अनुभवाविणं माणसांनी बोलू नये याच्यासाठी सुद्धा खूप छान उदाहरणं आपल्याला देता येतील. आधी मी आता ओव्या संपवते. तरी ते कोणेपरी साधावे, तेची बोलिले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म. कोणत्या मार्गाने हे सगळं साध्य करून घ्यायचे परब्रह्म? ओघाओघानं सांगतायत. अध्यात्म श्रवण जे आपलं चाललंय 5 वर्ष, अहो याच्यासारखं दुसरं काही उपायच नाही आहे. अध्यात्म श्रवणानं हे सगळं परब्रह्म प्राप्त करून घ्यायचे. भागवतात तर किती कथा आलेल्या आहेत आणि भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, आपले सगळेच ग्रंथ, सगळ्या संतांच्या गाथा, मनोबोध, हे सगळं आपल्याला अध्यात्म श्रवण आपण अखंड करत राहिलो ना तर आपल्याला हे सगळं मिळणार आहे. म्हणून तुम्ही जरी प्रश्न विचारला कोणत्या साधनांनी, तर हे एक तर गुरुमुखातून आणि या सगळ्या अध्यात्म श्रवणातून आपल्याला हे मिळतं. गुरूंची महती तर काय सांगावी, गुरुविना नाही तुझ्या आधार सगळीकडे म्हणलेले आहे. मग आता पुन्हा देवस्वरूपाचा निश्चय आता करतायत की हे कसं मिळवायचं ते सांगितलं. आता ते ओळखायचा कसा? पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्णव्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. पृथ्वी, आप, तेज, वायू यापैकी यासारखं काहीच ते नाही आहे आणि रंगानंही ते स्पष्ट करता येण्याजोगं नाही, कारण ते अव्यक्त आहे. आणि पृथ्वी आदी सगळं व्यक्त आहे पण ते सगळं नाशवंत आहे. आणि म्हणून शंकराचार्य छान त्यांच्या स्तोत्रात म्हणतात, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. कारण ते आकाश नाही, ते वायू नाही, काहीच नाही आहे. म्हणजे ते नाही. श्रुतीसुद्धा सगळी नाही नाहीचीच भाषा करते. तयास म्हणावे देव. मग त्याच्या व्यतिरिक्त जो आहे तो देव आहे. वरकड लोकांचा स्वभाव, जितुके गाव तितुके देव जना कारणे. याच्यावर तर समर्थांनी समासच्या समास लिहिलेले की किती देव मानलेले आहेत. प्रत्येक गावी जाल, प्रत्येक गल्लीत जाल, तेवढे देव लोकांनी निर्माण केलेले आहेत. आणि लोकांसाठी ते सांगतायत की सामान्य लोकांच्या नादी लागाल तर काय होईल? जितके गावं तितके देव असतील, पण ते सोडून तुम्ही या निर्गुण देवाच्या, शाश्वत अव्यक्त देवाला साधून घ्या किंवा तो मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण परब्रह्म हेच खरा देव आहे आणि म्हणून ब्रह्म पावन असं म्हटलेलं आहे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्यय आला, आता आपणची आपला शोध घ्यावा. हा देव आपल्याला अनुभवायचा आहे आणि मग तो निर्णय घ्यायचा आहे. अगदी वसुदेव देवकीला सुद्धा भगवंतांनी चतुर्भुज रूप दिलेलं आहे बालरूपात आणि सगळं तत्त्वज्ञान सगळं हेच सांगितलेलं आहे. आणि वसुदेवांनी सुद्धा त्यांची छान स्तुती केलेली आहे की तुम्हीच परमात्मा आहात आणि आमच्या उदरी. तर त्यांनी सगळं पूर्वजन्मापासून सांगितलेलं आहे की मी तुमच्या पोटी जन्म घेणार आहे. म्हणून माझे शरीर ऐसे, आता पुढचं तर बघा काय सांगतात, माझे शरीर ऐसे म्हणतो तरी जाण देहा वेगळा तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मन. फक्त बघा, माझं शरीर, माझं मन, म्हणजे माझं आणि मन यात फरक आहे की नाही. म्हणजे मी म्हणजे मन नाही आहे, मी म्हणजे शरीर नाही आहे आणि ते आपण समजून घ्यायचे. म्हणून पुन्हा शंकराचार्य त्याच स्तोत्रात म्हणतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमी न तेजो न वायुष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. पण हा देवाचा विचार पाहायला गेलं तर ही सगळी तत्वांचा विस्तार आपण फक्त पाहतो. बाकी षडदर्शनामध्ये हेच सगळ्यांनी तत्वांचा विचार केलेला आहे. पण तत्वे तत्व झाडीता सार आत्मा, सगळ्या तत्वांचा झाडा केला. तत्वझाडा म्हणून समर्थांचा मोठा विषय आहे, त्याबद्दल मला आत्ता बोलायला वेळ नाही आहे. देह हे एक तत्वाचं गाठोडच आहे आणि हा सगळा पसारा आहे एकूण एक तत्वांचा. या ब्रह्मांडाच्या तत्वात ब्रह्मामध्येच लय होत असतो आणि पिंडातली तत्व सगळी ब्रह्मांडामध्ये मिळवली तर सगळ्या तत्वाहून भिन्न फक्त एकच राहतं, पूर्णात पूर्णमुदच्यते. तो पण श्लोक संपूर्ण सांगू नंतर. मांडुक्य उपनिषदात तर इतकं वर्णन केलेलं आहे सगळ्याच उपनिषदांमध्ये की सर्वम ही एतद् ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म, सोयम आत्मा, चतुष्पाद वगैरे त्याचे तर वेगवेगळी रूपं सांगितलेली आहेत. आणि एष सर्वेश्वरः, एष सर्वज्ञः, एष अंतर्यामी एव, योनिही सर्वस्य प्रभवाप्ययौ ही भूतानां. म्हणून भगवद्गीतेतही म्हणलेलंच आहे
की हा सगळ्यांचा प्राणांचाही प्राण आहे. तर हे जगत ज्याच्यापासून उत्पन्न झालं ते सर्व प्रकारे परिपूर्ण आहे आणि त्याच्यापासूनच हे सगळं जग झालं आहे. म्हणून आपण त्या पूर्णाला समजून घेतलं पाहिजे, त्याचं ज्ञान करून घेतलं पाहिजे. आपणासी ठावची नाही, येथे पाहणे न लगे काही, तत्वे ठाईच्या ठाई विभागून गेली. म्हणजे मीपणाचा हा लवचिकपणा शिल्लकच राहत नाही. ज्या वेळेला हे सगळं समजतं, मीचा शोध झाला, मीपणाचा ठावठिकाणाच उरणार नाही आहे आणि जीवात्मा हे ज्याचं खरं स्वरूप आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. बांधली आहे ती गाठोडी, मगाशी सांगितलं तेच, हे जणू काही सगळ्या तत्वांचं गाठोडं बांधलेलं आहे आणि ते कोणी गाठोडं सोडल्यावर काहीच आढळत नाही. म्हणून हा परमात्मा ब्रह्म आपल्याला समजून घ्यायचं आहे. तत्वांचे गाठोडे शरीर आहे आणि त्याचा विचार केला तर एक आत्मा निरंतर, आपण नाही. किती अहो सगळे एक प्रसंग सांगावे वाटत आहेत. आपणासी ठावची नाही, जन्ममृत्यू कैचे ठाई, पाहता वस्तूच्या ठाई पाप पुण्य नसे. आता आपण मीच जर जागेवर नाही तर मला जन्मायचं आणि मरायचं तरी कुठचं. परब्रह्माच्या ठिकाणी पाहायला गेलं तर त्याला पाप नाही पुण्य नाही, पण आपल्याला मात्र या देहबुद्धी असताना सगळ्या पापपुण्याचा विचार आहे आणि म्हणून पुनर्जन्म, पुनरपि जननम, पुनरपि मरणम हे आपल्याला करावं लागते. तर ते नको असेल तर आपण हा विचार सगळा सोडला पाहिजे. म्हणजे पापपुण्य यमयातना हे निर्गुणितो घडेचे ना. ह्या यमयातना आपल्याला आहेत, देहाला आहेत, पण त्या निर्गुणाला त्या यमयातना नाही आहेत. अहो म्हणून तर कठोपनिषदामध्ये ते एवढ्याशा नचिकेतानं मला मृत्यूवर विजय कसा मिळवायचा ते प्रश्न विचारलेले आहेत. त्यांनी सगळं भौतिक सुख ऐश्वर देऊ केलं नको मला फक्त आत्म्याचं ज्ञान आणि ते त्यांनी दिलेलं आहे. तशीच भगवद्गीताही सांगते आहे. म्हणून पापपुण्याने मिळणारे हे स्वर्ग नरक त्याला काहीच लागूच नाही आहे. मग जो बुद्धीनं बांधला गेला आहे तो विवेकानं मोकळा होतो आणि देहातीत होता होता तो पावला मोक्षपद. मोक्ष हे आपलं अंतिम ध्येय आहे. धर्म अर्थ काम मोक्ष आणि तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होईल. निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पाहायलाच पाहिजे. सगळं शोधतोय बाहेर आपण, याच्यात सुख आहे का, त्याच्यात सुख आहे, त्याच्यात सुख आहे, कशातच मिळत नाही आहे. मगाशी मी सांगितलं तसं देवांनासुद्धा अजूनही परमात्म्याचं ज्या वेळेला खरं रूप समजतं त्यावेळेला मग लक्षात येतं की आपण त्याच्या आधारावर आहोत. त्यांनी आपल्याला एवढं ही जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे सगळं कार्यरत आहेत. पण हे वस्तू परमदुर्लभ आहे, ती आपल्याला सहजासहजी मिळणार नाही आहे. आणि आपण जगतोय कशामध्ये? जागे होता स्वप्नसरे. आपण या स्वप्नात जगतो आहोत आणि स्वप्नामुळं जागे होता स्वप्नसरे, विवेक पाहता दृश्य ओसरे, स्वरूपानुसंधाने तरे प्राणी मात्र. एकदा आपण जागे झालो की स्वप्न सरतं. अगदी जनकाचंही स्वप्नातलं उदाहरण पाहिलं आहे आपण. अशी अनेकांना स्वप्न पडत असतात. स्वप्न पाहावीत, पण कुठली जी सत्यात येतील ती. आणि म्हणूनच मी आत्मा आहे हे एकदा ही जागृती झाली, स्वरूपानुसंधान झालं प्रत्येक प्राणीमात्राला, मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, इथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग आपण उद्धरून जाऊ. म्हणजे जाग येतात स्वप्नातील अनुभव नाहीसे होतात. भागवतात सुद्धा ब्रह्मदेवानी सगळं त्याला म्हटलेलं आहे, किती ठिकाणी म्हणलेलं आहे की अरे अनंता, ज्ञानी लोक आपल्या व्यतिरिक्त जे काही प्रतीत होतं त्याचा त्याग करीत स्वतःच्या शरीरातच आपला शोध घेतात. कसं? असंतम अप्यंतम हि मंतरेण संतम गुणम तम किमुयंती संतहा. तर त्याच्यासाठी एक उदाहरण जे नेहमी दिलं जातं की दोरीमध्ये साप नसला तरीसुद्धा तो जाणवणारा साप खोटा आहे हे असा निश्चय केल्याशिवाय विचारी मनुष्य खऱ्या दोरीला कसं जाणू शकेल? आधी निश्चय व्हायला पाहिजे. तसं हे माझा देह म्हणजे मी नाही आहे, ही सृष्टी म्हणजे देव नाही आहे. तर हा निश्चय जेव्हा होईल, आपणास निवेदावे, आपण विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे सद्गुरु प्रसादे. म्हणून स्वतःच्या देवाला, स्वतःलाच
देवाच्या रूपी अर्पण करावे. म्हणजे विचारावं, हा जो मीपणा आहे हा ठेवायचा नाही आहे आणि आत्मनिवेदन ज्याला म्हटलं आहे ते साध्य करून घ्यायचे. म्हणून आपणच आपणाला आपल्या आत्मस्वरूपात विलीन करावं. तत्त्वज्ञानाच्या सतत चिंतनानं आपण आत्मस्वरूपाहून वेगळे शिल्लक उरणारच नाही. जे मी ब्रह्म आहे या अनुसंधानानंच जीव मुक्त होतो. मला ते गीत खरं म्हणायचं आहे, बघूया. त्याच्यासाठी विवेक जो आहे, विवेक हवा आहे. तो जे सारखा सांगतायत, विवेकाची ठरेल ओल, ऐसे गो जाणा ऐसे बोलावे बोल, आपुल्या मथे उगीच चिखल कालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको. आता ही जी उदाहरण दिलं होतं त्याच्यासाठी मला ती ओळ फार आवडली होती. दुरीच्या सापा भिवूनिय भवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. आपल्या दिवा अंतरात जो आत्मरूपी दिवा तेवत आहे तो मालवू नकोस. आणि या दुरीच्या सापा भिवूनी भवा, या भवाच्या सर्पाला आपण घाबरायला नको. आणि भक्तीची पहिली पायरी जर कुठली असेल तर ती अध्यात्मशास्त्राचं श्रवण आहे. आणि आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवन, पुढे आत्मनिवेदन. हे महत्त्वाचं तत्त्व आपण जाणून घ्यायला पाहिजे. अध्यात्मश्रवण तर आपण ऐकतोच आहोत, पण सद्गुरू पादसेवन किती सगळ्या संतांनी प्रयत्न केलेले आहेत बघा सद्गुरू मिळवण्यासाठी. मला गोंदवलेकर महाराजांचं पण उदाहरण आठवते की गुरूंच्या शोधात ते निघालेले होते. 12व्या वर्षीच घराबाहेर पडले बरं. आणि किती ठिकाणं पाहिली. सांगलीला गेले, तिथे हरिपूरला राधाबाई म्हणून भेटल्या, त्या रामभक्त होत्या. पण त्या इतक्या सतत चिंतन करायच्या. मग पुढं ते तिथूनही निघाले, मिरजेला अण्णाबुवांकडे गेले, नाशिकला गेले, देव मामलेदार त्यांच्याकडे गेले, पुन्हा काशीला गेले, तेलंग स्वामी भेटले, हुमणाबादला गेले, माणक प्रभू भेटले, रामकृष्ण परमहंस त्यांना म्हणतात की आपलेपणाचा खून करावा लागतो. तर आपलेपणाचा म्हणजे मीपणाचा, अहंकाराचा खून करावा लागतो. मग नंतर त्यांना रामकृष्ण नावाचे साधक भेटले आणि त्यांनी औरंगाबाद, जालना, नांदेडहून येहेळ गावी जा असं सांगितलंय बघा. आणि मग ते तुकाराम महाराज म्हणजेच तुकामाईंच्या शोधात गेले, गुरूंच्या शोधात गेलेले आहेत. गुरूंशिवाय आपल्याला मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा तरणोपाय नाही हे त्यांनी जाणलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या पायात बळ आलं. इतका पूर्ण पायी प्रवास केलेला होता. गेले ते तुकामाईंच्या तिथे, झोपडी रिकामी होती. झोपडी बाहेर थांबले. खूप वेळाने ते आले, तसे गणूंनी त्यांचे पाय धरले. ते इतके जोरात ओरडले, थांब मी तुझा खूनच करतो. मग गणू म्हणतो, मीही माझा जीव देतो, म्हणजे मी माझा सगळा मीपणा सोडून देतो. आणि दोघांची दृष्टादृष्ट झाली. गणूला त्यांनी पोटाशी धरलेलं आहे. गणू सेवा करू लागला. सेवेच्या बाबतीत ज्ञानदेवानी तर इतकं गुरुसेवेबद्दल बोललेलं आहे हो. बघूया, आपल्याला जमेल तेवढं समजून घेऊ. 9 महिने त्या गणूची तुकामाईंनी परीक्षा पाहिलेली आहे. मान अपमान वेगवेगळ्या अशा काहीतरी प्रसंगातून त्यांची परीक्षा घेतली, सगळं पाहिलं. अहो, एकदा तर त्यांनी नदीकाठी होते आणि त्या ठिकाणी किंवा कुठे आश्रमाजवळ एक खड्डा खणलेला होता आणि 3 मुलं खेळत खेळत आली. त्यांच्या साधनेत व्यत्यय यायला लागला. म्हणे त्या मुलांना गाडून टाक. आता गुरुसेवा म्हणजे गुरूंचं सगळं ऐकायचं. त्यांनी गाडलं त्याच्यामध्ये मुलांना खड्ड्यामध्ये. बराच वेळ झाला, मुलं घरी येणार, पालक आले, बघतायत तर कुठं आहे? हा म्हणतो मला माहिती नाही. गुरूंना विचारलं, त्याला विचारा म्हणे. मग त्याला इतकं चोप दिला गणूला, अरे बाप रे. तरीही तो काही बोले ना, कारण गुरूंना दोष द्यायचा नाही. मग नंतर ते म्हणले त्या खड्ड्यात बघा, तो उघडा. आणि मग त्याच्यामध्ये ती 3 मुलं सापडली, जिवंत होती.
अशाच परीक्षा घेतलेल्या आहेत, इतक्या परीक्षा घेतलेल्या आहेत की. आणि मग गणुनी तर म्हणजे गोंदवलेकर महाराजांनी स्वतः तुकामाईंचं अगदी पादसेवन जी भक्ती म्हणतात ती इतकी केलेली आहे की त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, त्यांना आंघोळीला पाणी काढून द्यायचं, ते झोपले तरच झोपायचं, नाही झोपले तर नाही झोपायचं, आणि असा तो वागत होता. आणि त्यामुळं त्याला सगळं ज्ञान हे रामनामाचं जे त्याला किंवा हे ब्रह्मपावन जे त्याला प्राप्त झालं ते त्यामुळं सगळं झालेलं आहे. भगवद्गीतेतही भगवंत म्हणतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सतत तू गुरूंचं सेवन कर, नमस्कार कर, पुन्हा पुन्हा प्रश्न विचार. आणि म्हणून ज्ञानदेव तर म्हणतात, गुरुविण अनुभव कैसा कळे, भावे विण देव न कळे निसंदेह. आपल्या सर्व संदेहाचं निरूपण हे गुरुच करत असतात. नामदेव सुद्धा म्हणतात, सद्गुरु वाचेनी नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. गुरु कैसा, तर गुरु कसा एकनाथ सांगतायत, जो शब्दज्ञानी पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, शिष्य प्रबोधिनी समर्थू यथोचितू निज भावे. म्हणून अशा गुरूंची सेवा पादसेवन करावं, कारण तेच आपले खरे आप्त, बंधू, सगळे, सोयरे, सखा, मित्र, मायबाप सारं काही असतात. आणि त्यामुळं गुरूंनाच आपण मान दिला पाहिजे. सगळं आघवियांच्या दैवा जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्या तेही. ज्ञानदेवांनी तर इतक्या सुंदर कल्पना केलेल्या आहेत की सद्गुरूंची सेवा ही सत्शिष्याच्या आयुष्यात डोकावणाऱ्या सगळ्याच भाग्याची जननी आहे. एवढंच नव्हे तर पारमार्थिक भाग्याची सुद्धा तीच जननी आहे. आणि म्हणून गुरुसेवा केली पाहिजे. पुढच्या ओवीमध्ये म्हणतात, आत्मसेवा निवेदना उदरी, निखळ वस्तू निरंतरी, अहम आत्मा हा अंतरी बोध झाला. एवढं सगळं झाल्यानंतर समर्थांना काय, ज्ञानदेवांना काय, सगळ्या संतांना बोध झालेला आहे. आत्मनिवेदन ही भक्ती तर आपल्याला समर्थांनी चौथ्यामध्ये समजावून दिलेली आहे. मग त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देहो प्रारब्धी टाकीला सावकास. मग आता देहाचं महत्त्व नाही राहिलेलं. हे द्वंद्वाचे आघात सगळे थांबतील, सुखदुःख संपतील, आणि मग देह शांतपणे सोपवला जातो, भगवंताला सोपवला जातो. उदयी जिता बोधारका, बुद्धीची डाळ सात्विकी, बरोनियात व्यंका लाखोली वाहे. ज्ञानदेव म्हणतायत की अंतःकरणात ज्ञानसूर्याचा उदय झाला की बुद्धीची सात्विक परडी भरून भक्तिरूपी बेलानं, त्या बेलाची लाखोली म्हणजे लाख लाख पानं ही शंकराला मोठ्या प्रेमानं आदरानं अर्पण करायची आहेत. म्हणून या म्हणे जे आत्मज्ञान, आता मला उडतच घ्यावं लागलं आहे, मला वाटलं होतं 2 दिवस घ्यावं. येणे पाविजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. अहो, या ब्रह्मज्ञानाच्या योगानं हा ब्रह्मरूपच होतो आणि मग संसाराचं दुःख सगळं नाहीसं होतंय. परब्रह्माशी अभिन्न म्हणजेच एकरूप असा भक्त होऊन जातो. तसं आपण सुद्धा होऊया. आणि याला सगळ्याला आत्मज्ञान म्हणतात. म्हणून आता होणार ते होये नका. मला शेवटची ओवी तर फार आवडली. आणि जाणारे ते जाये नका, तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची. आता जन्ममृत्याची आशंका राहिलीच नाही. खरं सांगते, जन्माचं तर नाहीच नाही, आपल्याला माहितीच नव्हतं, पण मृत्यूबद्दल काहीही आता भीती वाटत नाही. एवढे दासबोधातले सगळे ग्रंथ आणि म्हणजे सगळे समास आणि इतके विचार आता डोक्यामध्ये असे भिनले गेलेले. त्यामुळे व्हायचं असेल ते खुशाल होई नका, जायचं असेल ते खुशाल जाई नका. जन्ममरणाची भीती मनात होती ती आता नाहीशी झालेली आहे. आणि शेवटी म्हणतात, संसारी पडावे चुकले. आता पुंडावे शब्द वापरलाय काहींनी. देवा भक्ता ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुनी. याच्यासाठी संत संगतीच्या योगानं या मुख्य देवाची ओळख झालेली आहे आणि देवभक्तांचं ऐक्य झालेलं आहे किंवा होतं. संसारातील ओढाताण संपते आणि हा सगळा अभेदभाव हा संपून जाईल. कालच माझी मुलगी विचारत होती, आईसारखं अद्वैत का म्हटलंय ग? म्हटलं तोच तर पाया आहे आपल्या याचा, तत्त्वज्ञानाचा. आणि म्हणून काहींनी संसारी पुंडावे चुकले असं म्हटलेलं आहे. पण म्हणजेच जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका होते
आणि ब्रह्मरूप देवास सद्गुरूंच्या सहवासात ओळखून त्यांच्याशी आपण भक्तरूपानं ऐक्य साधलं जातं असं सांगितलेलं आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. आपल्याला गीतेत सांगितलेला आहे तोच संदेश सगळा समर्थाने आपल्याला दिलेला आहे की होती ब्रह्मभाव योग्यता येताच आयसी ब्रह्मभाव योग्यता येताच साधक तो साच धनंजया. अभंग ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. अंतरी संतुष्ट राहे अखंडित आत्मबोधयुक्त होनिया. ईशावास्यकेन कठ इतक्या उपनिषदांचा त्यानिमित्तानं मला अधिक अभ्यास करायला मिळाला आणि आपल्या समोर मला जे काही मांडता आलं तेवढं मांडलंय. एकनाथ महाराजांनी सुद्धा एका श्रीमंताला असंच समजावून दिलं. ते म्हणतात तुम्ही कसे काय इतके शांत राहता. तो फार चिडखोर होता, सगळ्यांची वाईट बोलायचा. एकनाथ महाराज म्हणले अहो तुम्ही मी सारखेच आहोत, मी काही वेगळा नाही आहे तुमच्यापेक्षा, दिसायलाही सारखे, आपण सगळं तुमचं माझं सारखंच आहे, फक्त स्वभाव लक्षात ठेवायचा आणि जरा समजून घ्या म्हणा 15 दिवसांनी तुमचं मरण येणार आहे. तो गेला आणि हे झाला, अस्थिर झाला. 15 दिवस त्यानं काय केलं, ज्यांना ज्यांना छळत होता त्यांच्याशी छान वागला, घरातल्यांशी प्रेमाने वागला. 15व्या दिवशी चिंतेत होता आता माझं रात्री मरण होणार आहे, तेव्हा स्वतःच एकनाथ त्यांना भेटायला जातात. मोठी कथा आहे पण मी अगदी शॉर्टमध्ये घेते. तर म्हणे काय हो शेठजी काय झालं. अहो म्हणे आता ही आजची माझी रात्र शेवटची आहे ना, बरं झालं तुम्ही आलात, तुमच्या चरणावर मस्तक ठेवतो म्हणजे माझी सगळी पापं तरी धुवून जातील मरता मरता. एकनाथ म्हणे काय झालं, तुम्ही काय केलं 15 दिवस. अहो 15 दिवस काय, ज्यांना छळलं होतं त्यांच्याशी प्रेमाने वागलो, ज्यांची येणी देणी होती त्यांना शांत केलं, घरातल्यांशी प्रेमाने वागलो. मग काय म्हणे आता सगळं शांत वाटतंय बघा. बस म्हणे हेच शांती ब्रह्म अनुभवायचं होतं. तुम्ही आम्ही सुद्धा रोजच्या जीवनामध्ये असं त्या श्रीमंतासारखं जेव्हा आपला तोल जात असेल तेव्हा जर शांत राहिलो तर आपल्याला हे शांती ब्रह्म अनुभवता येईल. आणि मग एकनाथांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला दीर्घायुष्य मिळणार आहे, मी तुमच्यात बदल व्हावा म्हणून हा सगळा सांगितलेला होता. फार मोठा छान किस्सा होता. म्हणून हे गुरुपाय कसे आहेत समर्थांनीच म्हणलेलं आहे. भवसिंधूसी तारक हे गुरुपाय, त्रिविध तापहारक हे गुरुपाय, रामदासांचे जीवन हे गुरुपाय, सकल जीवासी पावन हे गुरुपाय. ब्रह्मासनाही पारावर बोलती साधू, ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्मनेकी एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिलेत शास्त्री, बोलिला शास्त्री, ब्रह्मच्युत अनंत ब्रह्म सदोदित निर्विकल्प वगैरे इतकी ब्रह्माची खरं आहे. आता आपल्याला ब्रह्म पावन आहे ते आपल्याला समजून घेता आलं. जेवढं मला आकलन झालं, मला थोड्या वेळात नाही सगळं सांगता आलं कारण त्याची जवळजवळ 30-40 विशेषणं सांगितलेत समर्थांनी एका 8व्या दशकात वगैरे. तर आपण ती त्यावेळेला पाहूयात. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. काय अपूर्णता राहिली असेल ती माझी आहे. समर्थांनी जशी बुद्धी दिली, जसं जे घडलं ते केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूपच त्रुटी राहिलेल्या आहेत माझी, मला जाणीव आहे. आणि बाबांना पण वंदन करते, सर्व ज्येष्ठांना वंदन. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांबद्दल कृतज्ञ राहते. धन्यवाद. जय 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 रघुवीर समर्थ. जय रघुवीर. थोडक्यात तुम्ही थोडक्यात पण बरंच काही सांगून देणार बरं का. नाही, मला 2 दिवस वाटलं होतं जरा शांतपणाने घ्यावं, म्हणजे अनेक संदर्भ किंवा हे द्यायला, पण ठीक आहे. सगळ्यांची सगळेजण एवढी कसरत करतात, आपल्यालाही करता आली पाहिजे. हो हो, धन्यवाद धन्यवाद. जय जय रघुवीर. हो, आता आज 8 दिवसात तिथेच असू आम्ही. येतोय आता, वाट बघतो. हो हो.
नमस्कार नमस्कार. समर्थ. जय जय खरंच रघुवीर. ताई आम्ही वाट बघतोय. हो परत येणार ना आता. यायचेच वेध लागले. हा. जय 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 रघुवीर रघुवीर. समर्थ. जय लवकर जय. या. अगदी अगदी 8च दिवस जातील आता भुरकन उडून ते. निर्णय संदर्भ बरं का. धन्यवाद किती धन्यवाद. किती संदर्भ अहो खूप आहे सांगण्याजोगं. संदर्भापेक्षा खरं तो अनुभवाचाच भाग आहे. मला सारखं पटतंय की प्रत्येक ती ओवी वाचताना असं वाटतं आपण याला पात्र ठरलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. सध्या कुठे आहात रुपाली ताई? सध्या कुठे आहात रुपाली ताई? बेल्जियम बेल्जियम ब्रुसेल्सला आहे. अरे बापरे. चांगलं आहे ना तिकडे हो सगळं? छान आहे छान आहे. शांतता आहे किती दिवस मुख्य. झाले गेल्या? आता 2.5 महिने झाले. अरे वा. हं. कोण मुलगा असेल ना? मुलगी आहे मुलगी जावई. अरे वा चांगलंय. मी बघितलंय चांगला युरोप. हो सगळं हो बघून घ्या युरोप वगैरे. बरचसं पाहिलंय. बरचसं पूर्वी पाहिलेलं आहे. आत्ताही पाहिलं काही भाग. खरं सांगू का मला यात रमायलाच आवडतंय. बहु हिंडता सौख्य होणार नाही ही रोज मी त्यांना ओवी ऐकवते सगळ्यांना. हो. मला आता जाता येत नाही. मी खूप हिंडले. 27 टूर झाले माझ्या. काय पण बोलतोय? आता कुठे जाता येत नाही. हा नाही आता बस. आता शांत फिरून बसायचं आता बस. हा खरंय मी खरंय. पण आता शांत बसले. मग काय तर चालेल. भारत संबंध बघून झाला आणि फॉरेनला पण जाऊन आले. हो सगळं ना झालं. मग काय तर चालेल. हो आता काही नाही. चालेल. आपल्या भारतातच सगळी संपत्ती समृद्धी भारत खूप आहे. भारतात. हा सगळं भारत लेह लडाख मग काय भारतही सगळा पाहिला. छान छान सगळं चांगलंय चांगलं. छान संदर्भात सहित सगळं धन्यवाद. सांगितलं. नमस्कार नमस्कार तुम्हाला. दिसत होती हा साडी खूप छान दिसते. अरे बापरे. छान दिसते. मला करमतं का तिकडे? हो करमत. करमायला काय मी माझे हे व्याप सगळे ठेवले याच्यातच रमून गेली आहे मी सगळं. पट्टी बसले अंगावर पदरावर. छान छान. त्या पक्ष्यांची पण एक गोष्ट सांगायची होती जादू टोण्यातली पण ती राहून गेली.